वो शायद लकी नजर आ रहे। जय और वीरू की जोड़ी, A1 जोड़ी, बंटा बबली राजा रानी, ऐसे जोड़ियां होती है। और बिल्कुल यहाँ पर ये जय वीरू की जोड़ी स्क्रीन के ऊपर नजर आती हुई। ये तो जूनियर जय वीरू है। तो चलिए यहाँ पर जो जीतेगा वो बिल्कुल अंतिम मुकाबले में खेलेगा नवगढ़ टीम के खिलाफ। आज के इन 10 टीमों में से दोनों भी टीमों को हार्दिक शुभकामनाएं देना चाहेंगे। मैच होगा 4 ओवर का और 4 ओवर में यहाँ पर देखेंगे कि जिस तरीके से सबसे ज्यादा टोटल खड़ा कर दिया था स्क्रीन के ऊपर जयदीप यानी कि बंटी को आप देख सकते हैं। मैच बिल्कुल उनकी हारी, लेकिन टीम स्पिरिट अच्छा था। खिलाड़ियों का हौसला बढ़ा जरूर, लेकिन अंतिम क्षणों में मात्र उनकी टीम को हार का सामना करना पड़ा। और यहाँ पर इस श्रृंखला से बाहर होती हुई 4 टीमें थे झांसी की। एक टीम है वो ओमसाई झांसी जो अपने गांव का अस्तित्व जमाते हुए इस मैदान के ऊपर जरूर खेलेगी। निखिल खोत क्रिश इनफॉर्म खिलाड़ी, कम उम्र में बहुत बढ़िया गेंदबाजी इन्होंने की। अच्छा तेजस मात्रे की तालीम में खड़े हुए खिलाड़ी है, उनका भी हम स्वागत करेंगे। तो बिल्कुल डीआरएस सिस्टम में बिल्कुल अंपायर लेंगे उनको अगर जरूरत पड़े तो, बाकी किसी खिलाड़ियों को वो डीआरएस नहीं दिया जाएगा। तो चलते हैं मैच की तरफ। गेंदबाजी की कमान संभालने के लिए बिगेस्ट बैटल होगा मैदान में। एक तरफ अमित नाइक द बाहुबली ऑफ एकाडगर और उनके सामने चुनौती होगी गेंदबाज कुणाल पाटिल, राइट हैंड गेंदबाज, माफ कीजिए लेफ्ट हैंड बॉलर वर्सेस राइट हैंड बैट्समैन के बीच में ये लड़ाई। पहली गेंद फेंकने के लिए तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट से, सामने बल्लेबाज है अमित। पहली गेंद बिल्कुल यहां पर छोड़ दिया। विकेट कीपर के दस्तानों में अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट के साथ अतिरिक्त हाथों में स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या लगती हुई 1 रन बगैर विकेट को नुकसान के ऊपर। इस रोशनी में बिल्कुल ये नाइट का टूर्नामेंट का अंतिम रात्रि आज में का फिनाले, कौन सी टीम चैंपियन बनेगी। क्रॉस बैटर खेलने की कोशिश, लाउड अपील की गई थी, अंपायर का नॉट आउट का इशारा यहां पर आता हुआ। 1 रन तो जरूर मुकम्मल, दूसरे के लिए तुरंत पलटे थे, लेकिन तब तक यहां पर साथी पार्टनर इशारा कर रहे कि यार रोशन कि 1 रन पे हम संतुष्ट होंगे तो बेहतर होगा। लाउड अपील की गई थी, लेग बाइस का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ वाइड की मदद से और एक एक्स्ट्रा खाते में जुड़ती हुई। बल्ले से अभी एक भी रन नहीं आई है, एक वाइड की और एक एक्स्ट्रा लेग बाइस की, यानी कि 2 रन स्कोर कार्ड के ऊपर नजर आते हुए। दोनों ऑफिशियल अंपायर और जय शायद स्क्रीन के ऊपर नजर आते हुए, विशाल है माफ कीजिएगा, यहाँ पर स्क्रीन पर नजर आते हुए। पूरी रात्रि में लगभग देखा जाएगा तो ठीक रात के 2:18 का समय यहाँ पर गुजरता हुआ। गेंदबाज तैयार, अच्छी गेंद यहाँ पर नजर आती हुई। एक खासियत बनी है ओमसाई झांसी टीम की विपुल कि इनकी गेंदबाजों की वो स्ट्रेंथ है जो रनों को रोक सकते हैं, और पिछले मुकाबले में इन्होंने 39 रन रोके थे और क्या शानदार गेंदबाजी की थी। कुणाल की तारीफ करेंगे उतनी कम, शानदार बल्लेबाजी, आज 3 लगातार छक्के इनके बल्ले से देखने को मिले। इस बार अच्छी गेंद बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन यहाँ पर बिल्कुल 1 ही रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से फिर से एक बार अंपायर का इशारा लेग बाइस का यहाँ पर आता हुआ। तो बिल्कुल यहाँ पर 1 रनों की मदद से और एक एक्स्ट्रा खाते में रन जुड़ जाएगा। 3 रन। तेजस मात्रे उर्फ बबलू यानी कि बामन डोंगरी टीम के कप्तान, बिल्कुल इनका आगमन हो चुका है, उनका भी हम स्वागत करेंगे। दूसरी होगी ट्रॉफी उल्वे नोड नीलेश कडू 11 जावले, तीसरी जाएगी ट्रॉम्बे और एक और कुंटाउन से टीम जुड़ जाएगी। बढ़िया लाइन गेंदबाजी है, ऑफ कटर की डिलीवरी थी, अमित नाइक को थोड़ा सा बाहर की तरफ निकालने की कोशिश की और बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति। जानते अमित नाइक कि लेफ्ट हैंडर बॉलर के खिलाफ थोड़ा सा जोखिम उठाना रिस्क हो सकता है और यहां पर अपने आप को जरूर संवारा। डॉट बॉल की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर, अभी भी रन लगे हैं 3 रन। इस बार शॉट अच्छा है, हाफ ट्रैकर की बॉल को फेंक दिया है स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, अमित नाइक के बल्ले से आता हुआ यह पहला बम का गोला। 6 रन। थैंक यू डीजे। तो बिल्कुल यहाँ पर बढ़िया 6 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई 9 रन। 5 गेंदें अब तक समाप्त हो चुकी है, यानी कि 4 ओवर का मैच शुरुआत थोड़ी सी लटकती नजर आ रही थी, लेकिन जैसे ही खराब गेंद मिली उस गेंद को बड़े शॉट में तब्दील किया। इस बार भी फेवरेट स्ट्रोक है इनका, एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेल दिया
द पावर हाउस ऑफ एकाडकर, यानी कि बैट्समैन अमित नाइक के बल्ले से आता हुआ दमदार 6 रन और पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या बनी है बिल्कुल बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 15 रन। खळखळवा तोय गावचा ओढा, काही नका करू तुम्ही दम जरा थोडा, पाऊस झालाय बरा, वाटतं पाऊस झालाय बरा, डाव्या हातान साडी वर करा, डाव्या हातान साडी वर करा, उजव्या हातात सामान धरा, डाव्या हातात। थैंक यू डीजे। तो बिल्कुल यहाँ पर बढ़िया 2 छक्के दागते हुए बल्लेबाज तारीफ करेंगे अमित नाइक की। पिछले मैच में 49 रन बटोरे थे। तो सुनील नाइक साहब इनके ओर से अमित नाइक के लिए लगातार 2 छक्के आप भागे तो उनके लिए बिल्कुल 1000 रुपए का इनाम यहाँ पर आ चुका है। तो स्वागत है अमित आपका भी यहाँ पर बिल्कुल इनामों की राशि सुनील नाइक साहब के माध्यम से यहाँ पर 1000 रुपए का इनाम आपको यहाँ पर नजर आता हुआ। रन संख्या बनी है 15 रन। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज पहुंचेंगे अब यहाँ पर रोशन, जिन्होंने 2 गेंदों का सामना किया, खाता भी नहीं खोला। और अमित नाइक के बल्लेबाजी का विश्लेषण है 4 गेंदे 12 रन, 3 रन एक्स्ट्रा आ चुके हैं, 2 छक्के से आ चुके, 2 छक्के यहाँ पर अब तक बना चुके हैं। यानी कि यहाँ पर थोड़ी सी महंगी गेंदबाजी, अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी, लेकिन अंतिम 2 गेंदों के ऊपर 2 बढ़िया मैक्सिमम हिट लगाए और स्कोर को आगे बनाते हुए प्रमोद मडवी लेफ्ट आर्म ओवर द विकेट। बल्ले का बाहरी किनारा लगा था, विकेट कीपर के पीछे फील्डर मौजूद है। अच्छी फील्डिंग वहां पर गली के रीजन में नजर आती हुई 1 रन मुकम्मल, 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे 16 रन। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज पहुंचेंगे अमित नाइक, एक बढ़िया बल्लेबाज है। पिछले 3-4 सालों की बात करेंगे, इसी मैदान के ऊपर तालुका के मुकाबले खेले गए थे और मैं कमेंट्री कर रहा था, तब से अमित नाइक को देखा था कि ऑफ साइड में बढ़िया शॉट लाने की ताकत है इस खिलाड़ी में। और आज भी वो छक्के पिछले मुकाबले में देखने को मिला। पिछले ओवर में अंतिम गेंद के ऊपर भी एक्स्ट्रा कवर की रीजन में एक बढ़िया छक्का देखने को मिला। यानी कि अच्छा खेलते ऑफ साइड में और उतना ही बेहतरीन ऑन साइड में खेलना पसंद करते हैं। लेकिन कप्तान भूषण की कप्तानी अब क्या होगी वो देखनी पड़ेगी कि इस खिलाड़ी के लिए किस तरीके का चक्रव्यूह रचते हैं। काफी अटैकिंग फील्डिंग का यहाँ पर मुजाहरा पेश करते हुए चुनौती होगी प्रमोद मडवी, एक अनुभवी गेंदबाज ओवर द विकेट। स्विच हिट करने की कोशिश जरूर की थी, शायद जानते थे ऑफ कटर की ये बॉल जरूर करेंगे, अगर थोड़ी सी टर्न होगी बल्ले पर आएगी मौका बनेगा। लेकिन यहाँ पर बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए प्रमोद को ये बताने की जरूरत है कि सामने एक आता यहाँ पर अमित नाइक के एकट करके, लेकिन देखेंगे चुनौती का सामना किस तरीके करेंगे। बैकफुट पर जाकर पंच करने की कोशिश, तोहफा मिला है शायद मेरे ख्याल से, बल्ले पर लगी है जी हाँ, और गेंद जाती हुई सीमा पर, अंपायर का इशारा 4 रन। धन्यवाद नीचे, बिल्कुल 4 रन बटोरे और इस 4 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 20 रन। जिंदगी एक आईना है मेरे दोस्त, यहाँ हर कुछ छुपाना पड़ता है, दिल में लाखों गम फिर भी भरी महफिल में मुस्कुराना पड़ता है। आज इन तमाम दर्शकों के सामने एक अच्छा क्रिकेट का कारवा आपको दिखाना होगा। घरेलू मैदान के ऊपर जासे टीम खेल रही है और अमित नाइक तो बचपन से ही जासे टीम की ओर से एक बढ़िया योगदान दे चुके हैं और इसी मैदान के ऊपर बहुत मर्तबा क्रिकेट खेले। लेकिन देखेंगे आज घरेलू मैदान के ऊपर जासे टीम के खिलाफ किस तरीके का परफॉर्मेंस कर पाएंगे। 4 रनों की मदद से अमित पहुंचे व्यक्तिगत 16 रनों के ऊपर और टीम की रन संख्या पहुंची 20 रन। भूषण कप्तान ओम साई जासे की यही चाहते होंगे कि कम से कम 45 के भीतर अगर रोका जाएगा तो सेफ होगा। ये हाफ ट्रैकर की बॉल थोड़ा सा उछालता है इस गेंद के ऊपर, ऑन साइड में ढकेला स्क्वायर लेग में फील्डर, लेकिन फील्डिंग हुई खराब जिसका फायदा मिला बल्लेबाज को। और ये अमित नाइक को जैसे मौका देंगे ना सेट होने का, वो मौका आपके लिए पूरी तरीके से धोखा दे सकता है। गेंद सीमा पर 4 रन। थैंक यू डीजे। 4 रन बटोरे, 4 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई टोटल 24 रन। 2 गेंदों का खेल अभी भी यहाँ पर बचा हुआ है। अमित नाइक थोड़े से धीरे धीरे सेट होते हुए नजर आते हुए और कहीं ना कहीं यहाँ पर अब दिक्कतें थोड़ी सी गेंदबाज के सामने जरूर होगी। ये गेंद शॉट हम पुल किया है और यहाँ पर पुल इज अ सक्सेसफुल और अंपायर का इशारा, नो बॉल का करार। माफ की जगह बीमर बॉल थी और बिल्कुल यहाँ पर इस गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाहर, यानी कि 6+1 7 मिलेंगे इस गेंद के ऊपर और बिल्कुल गेंद जाती हुई सीमा पर 6 रन। फ्रीड की बॉल अगली होगी, फायदा लेते हुए और भी बड़ी मुश्किलें पैदा होती हुई। शायद मेरे ख्याल से फैसला तो टॉस जीतने के बाद वो बल्लेबाजी लेते इस मैच में भी,
थोड़ा सा अच्छा साबित हो सकता है, लेकिन चलिए कप्तान की सोच है। एक घर टीम के पास भी गेंदबाज नहीं होंगे जितने बड़े स्कोर बना पाएंगे उसको भी हम तब्दील कर पाएंगे, लेकिन ये भी गेंद वाइड है। तो इस गेंद के ऊपर बल्लेबाज यहां पर छक्का दागते हैं तो बिल्कुल सुनील नाइक साहब इनकी ओर से 1000 रुपए का इनाम बल्लेबाज को दिया जाएगा। अब तक तो 3 छक्के दागे हैं बल्लेबाज अमित नाइक ने। फिर से एक बार खेलने के लिए फ्री हिट की गेंद बरकरार रहेगी। बैकफुट पर जाकर ऑन साइड में खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन यहां पर एक भी रन नहीं मिलेगा। डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई प्रमोद यहां पर देखेंगे थोड़े से महंगे साबित होते हुए। पहले ओवर में रन बने थे टोटल 15 और इस ओवर की बात करेंगे तो अभी तक 17 रन इस गेंदबाज ने खर्च किए, 5 गेंदें फेंकी है और मजबूत स्थिति में नजर आती हुई बिल्कुल यहां पर बात करेंगे एक कटघर 11 टीम। हमारे प्रवीण मात्रे सर देख सकते हैं चारों तरफ उनका जो जेब है वो बिल्कुल खचाखच भरी हुई है। संभल कर जाइए जब भीड़ में जाते, अगर कोई चादर डालेगा ना तो काम तमाम बन जाएगा। बढ़िया लाइन है, बढ़िया लाइन है, लेकिन देखेंगे अंपायर मुड़े हैं जरूर, इशारा तो जरूर करेंगे 22 का। तो चलिए यहां पर 1 रन बिल्कुल मुकम्मल और इसी के साथ ओवर बल्ले पर लगी, फैसला चेंज किया अंपायर ने। तो बिल्कुल ओवर नंबर कंप्लीट हुआ यहां पर दूसरा और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद एक कटघर 11 टीम का स्कोर है 33 रन 0 विकेट। हॅलो, बामणगुरूचे गणेश नाईक यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। बामणनगरी गावचे गणेश नाईक यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। कृपया आपल्याला विनंती केली जाते की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। धन्यवाद। थैंक यू। तो चलिए अच्छी खुशखबरी होगी इस सीजन में। आज जासे टीम के बल्लेबाज जयदीप यानी कि वो भी नेक्स्ट इनिंग में जुड़ जाएंगे। नई शुरुआत होगी इनके लाइफ की। क्रिकेट में बहुत बड़ा योगदान उनका रहा। आने वाले अगले महीने में बिल्कुल उनकी शादी भी आपको नजर आएगी। चलिए उनको भी अगली इनिंग के लिए ढेर सारी शुभकामनाएं देना चाहेंगे। जिस तरीके से क्रिकेट में आपने बेहतरीन रतबा जमाया, वैसे आपकी शादी भी लाइफ में भी अच्छे योगदान आए, ये भी हम शुभकामनाएं देना चाहेंगे। हाफ ट्रैकर की बॉल पूल इज सक्सेसफुल। क्या बढ़िया स्ट्रोक दागते हुए और गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाहर। अमित नाइक को रोकना अब तो यहां पर जोखिम भरा हो रहा है और गेंद सीमा पर 6 रन। दिक्कतें हो रही है गेंदबाजों के सामने, लगातार 6 रनों की बौछार करते हुए और अमित नाइक के बल्ले से निकलता हुआ ये और एक दमदार रीड 6 रन और इसी 6 रनों की मदद से अमित नाइक खेल रहे 11 गेंदों का सामना करने के बाद 33 रनों के ऊपर 300 की स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करते हुए। ये भी शॉट अच्छा है, सीधा बल्ले के रडार में गेंद आती हुई और ये इस गेंद को भी फेंक दिया सीधा सीमा रेखा के बाहर। 6 रन। क्या बढ़िया बल्लेबाजी, 2 में 2 छक्के आए। कल साइश मात्रे ने 6 में 6 छक्के लगाए थे और 8 में 8 लगाए थे। कहीं अगर ऐसा ना हो अमित नाइक के सामने कि रोहित को थोड़ी सी मुश्किलें पैदा हो। ये गेंद बिल्कुल शॉर्ट पिच लाइन की फेंकी थी। अपने आप से नाराज है थोड़े से अमित नाइक, लेकिन देखिए कभी कभी होता है ना संदेश, हिम्मत नहीं हारना चाहिए क्योंकि बैठे बैठे जिंदगी बर्बाद ना कीजिए। जिंदगी मिलती है कुछ कर दिखाने के लिए। अगर रोके आसमान हमारे रास्ते को तो तैयार हो जाओ उस आसमान को झुकाने के लिए। चलिए अच्छी लाइन यहाँ पर बैटर गेंदबाजी करते हुए 2 गेंदों के ऊपर 2 छक्के आए थे। 1 रन तेजी के साथ चुरा ले, दूसरे की कोशिश, जोखिम भरा बन सकता था। भूषण अगर गेंद को पकड़ते तो शायद मामला बन सकता था, लेकिन किस्मत को मंजूर नहीं था कि भूषण का विकेट इतने आसानी से जा सके। गुड रनिंग विद द विकेट। बिल्कुल यहाँ पर बल्लेबाजों ने 2 रन चुराए। देखिए फील्डिंग बेहतरीन, थ्रो भी काफी कमाल का था, लेकिन भूषण मात्र पकड़ने में आउट हो सकते थे डेफिनेटली। लेकिन ये टर्निंग पॉइंट हो सकता है, यहां से कुछ रन बन सकते थे, लेकिन यहां पर बल्लेबाजों ने 2 रन चुराए और इन 2 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 47। 41 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी प्रसाद खरात जो सबसे लीडिंग स्कोरर इस श्रृंखला में लगभग देखा जाएगा तो उन्होंने रन बनाए इस श्रृंखला में 190। पिछले मुकाबले में अमित नाइक के 49, इस मैच में 41 रन। कहीं ऐसा ना हो कि वो उनके सामने आ जाए।
ये अच्छी लाइन है, अच्छा वापसी का रास्ता अपनाते हुए चलिए जिगर है इस गेंदबाज के पास। अगर सामने अमित नाइक है तो उन्हें रोकने की कोशिश जरूर करेंगे। छूले आसमान जमीन की तलाश न कर, जीले जिंदगी खुशी की तलाश न कर, तकदीर बदल जाएगी खुद की खुद मेरे दोस्त, मुस्कुराना सीख ले तू वजह तलाश की न कर। गेंदबाज फिर से एक बार तैयार, इस बार अच्छी गेंद लेकिन उस गेंद को मोड़ा है, लंबा शॉट और फील्डर बनेंगे दर्शक, उनके सिर के ऊपर से गेंद सीमा पार, 6 रन। थैंक यू डीजे अप्पा सर। बिल्कुल बात करेंगे ना तो पिछले मैच में रन बनाए थे इस खिलाड़ी ने 49 और ये मैच में 16 गेंदों में 47 रन, 3 रन से अर्धशतक से दूर होंगे। जाऊया स्वागत कक्षामध्ये। सन्माननीय अतिथी गणेश नाईक यांचं आगमन झाले, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी शिरीष म्हात्रे यांना विनंती करतो। मास्टर माइंड शिरीष हॅलो हॅलो की गणेश नाईक साहेबांचं आपण स्वागत करावं। बामणडोंगरी गावचे हे सुपुत्र आहेत, या शृंखलेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आले आहेत, त्यांचं स्वागत केलं जाईल। मिथुन म्हात्रे यांचे मेहुणे आहेत, निश्चितच वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। आज बामणडोंगरी संघ सुद्धा सुपर 4चा सामना आपल्याला खेळताना बघायला मिळेल आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे। धन्यवाद साहेब, आपण या शृंखलेसाठी आलात। जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये। तो भावेश गरत, राज मात्रे और साइश मात्रे अगर 50 लगाते तो उनकी ओर से अमित नाइक को ताज होटल का मौका दिया जाएगा। अरे ये मौका ऐसा बल्लेबाजी का अगर देते जाएंगे ना तो साइश मात्रे तुमको जो 10,000 मिले थे ना कल, वो ताज होटल में उड़ाने का काम कर रहे हो क्या? तो चलिए यहाँ पर रन बनेगा 1 का इशारा अंपायर का और 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई बात करेंगे तो 54 अंतिम ओवर प्रगति पथ पर है। लगभग देखा जाएगा तो इस खिलाड़ी के अब तक 98 रन बन चुके हैं 2 मुकाबले में, 3 रन से अर्धशतक से दूर है। प्रसाद गर्द 190 रन बनाए जावली टीम की, रायगढ़ का चेस मास्टर जिसे कहा जाता है। विजय शेट गरत मैच का आनंद लेते हुए, चेतन मैच का आनंद लेते हुए, उनके साथी सहयोगी सभी दोस्त मैच का आनंद लेते हुए उनका स्वागत करेंगे। महेश नाइक आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। लेकिन यहाँ पर 5 गेंदों का खेल बचा हुआ है, 54 स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनती हुई। भूषण को आग लगाने होंगे मैदान में, अगर उनके बल्ले से रन निकलते तो मैच शायद बनेगा। चलिए ये शॉट लाजवाब है, एक बार तालियां बजाकर स्वागत करें अमित नाइक का। जैसे कि नाइट टूर्नामेंट में अर्धशतक ठोका है अमित, बल्ला उठाकर अभिवादन स्वीकार दर्शकों का। वेरी गुड बैटिंग, आउटस्टैंडिंग बैटिंग। और ये 5वीं 50 टूर्नामेंट की साइज के बाद ठोक दिया ये आज के रात्रि का पहला अर्धशतक। और फिर से एक बार इनामों की राशि मेरे ख्याल से सुनील नाइक साहब इनकी ओर से 1000 रुपए का इनाम इस बल्लेबाज के नाम पर। ठोक दीजिए, ठोक। धन्यवाद डीजे। चलिए अमित नाइक के लिए टोटल 2000 रुपए का इनाम आ चुका है और अमोल नाइक साहब इनके ओर से और 1000 रुपए का इनाम, यानी कि कुल मिलाकर 3000 रुपए जुड़ चुके हैं यहाँ पर अमित नाइक के लिए। तो चलिए अमित नाइक आपके 3000 और साइस मात्रे के 10,000, 13,000 मिलकर आप जाइए ताज होटल में। और अथर्व नाइक इनके ओर से 1000 तो और 4000 जुड़ चुके हैं। कल्पेश शेठ पाटिल इनके ओर से भी 1000 रुपए का इनाम, 5000, लेकिन अभी तक 4 जमा है, 3 है जमा, माफ कीजिएगा। तो व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, तो 3000 जमा हो चुके हैं अमित, 2000 अभी भी आना बाकी है। लेकिन चलिए 5000 रुपए का इनाम इस खिलाड़ी के नाम पर। क्या बढ़िया बल्लेबाजी खेली है। साइश और अमित के 10,000 15,000 मिलकर हो चुके हैं। अब ताज में जाइए, ओबरे होटल में जाइए, अब तो दिन आपका है। लेकिन चलिए बारी बारी सबकी बारी, पहले बारी एक काट करके दूसरी बारी होगी जासई टीम की। चलिए अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, स्लोवर गेंदबाजी में सम्मिश्रित उंगलियों को फेरना बहुत जरूरी है। तो शुभम मेरे ख्याल से पिछले मुकाबले में 6 में 10 रन बचाए थे इस गेंदबाज ने, वही गेंदबाज। चलिए
पहली मर्तबा अपने कम उम्र में ये टेनिस क्रिकेट के विश्व में इतने बड़े प्लेटफॉर्म में गेंदबाजी कर रहे हैं, ये अच्छी बात होगी। कोई एक युवा खिलाड़ी अच्छा परफॉर्मेंस देता है ना, तो निश्चित तौर पर अपने टीम के लिए एक जबरदस्त योगदान होता है। राउंड द विकेट से व्हाट अ शॉट, इट्स अ क्रैकिंग, फील्डर है वहां पर मौजूद, बढ़िया फील्डिंग नजर आती हुई, उतना ही बेहतरीन थ्रो, लेकिन सैक्रिफाइस विकेट करना पड़ेगा अमित नाइक के लिए, बैट्समैन रोशन, और ये पहला विकेट जाएगा मैदान से बाहर एकाडगर टीम का। करुणी बाला आला कशाला कोण पाला भरतंगमी बाबुनिया थैंक यू डीजे। बिल्कुल अमित नाइक की बात करेंगे, सर्वेश ठाकुर ने रन आउट किया, ये बढ़िया फील्डिंग नजर आई। अमित नाइक की बात करेंगे, वियान मैक्सिस ट्रॉफी जब खेली गई थी ओले के मैदान के ऊपर विक्टर रकुमाई में, तब अमित नाइक को एक आइकॉन खिलाड़ी के तौर पर लिया गया था और सचिन यानी कि छोटा को मैन ऑफ द सीरीज 2 व्हीलर बाइक वहां पर मिली थी। और क्या कमाल की बल्लेबाजी ये दोनों बल्लेबाजों ने की थी। है तो एकाडगर के, लेकिन जासई के नाम से ज्यादा जाने जाते हैं। लाड़ पैड से पहले बड़ू जरूरी, लेकिन अच्छा क्रिकेट दिखाते हुए इस बार ज्यादा ही कुछ पीछे गए थे और जो हाथ था ना अपने सर के ऊपर मारा, अब कमर पे हाथ देते हुए लटका रहे कि कौन सी गलती हुई। ये डॉट बॉल की समाप्ति, अच्छी बात है गेंदबाज के लिए, बढ़िया गेंदबाजी। 5 गेंदों में सिर्फ 8 रन, रन संख्या है टोटल 62 रन स्कोर कार्ड के ऊपर। अंतिम गेंद बची हुई है, क्या कमाल की गेंदबाजी के गेंदबाज ने शुभम के माध्यम से सिर्फ रन खर्च किए इस गेंदबाज ने टोटल 8। एक बड़ी सफलता रन आउट के तौर पर जरूर गिरी है। ये गेंद जाएगी, सीधा फेंक दिया स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से, और ये हिट विकेट अंपायर है। इट्स 6 रन, तो बिल्कुल गेंद जाएगी सीमा पार, और गेंद बिल्कुल जाती हुई सीमा रेखा के बाहर, और इसी 6 रनों की मदद से रन संख्या पहुंचती है 68 रन। जीतने के लिए 24 गेंदें, 69 रनों की आवश्यकता। डीजे तो तर या ठिकाणी तुम्ही पाहिलात 24 चेंडू समाप्त झालेत आणि धावा झाल्यात 68-69 धावांची गरज असेल ती अर्थातच ओमसाई जासई टीमला। भूषण अँड आर्मी आता मैदानावरती 69 धाब्यांचा पाठलाग करत असताना ज्या पद्धतीने अमित नाईक याची तुम्ही वादळी खेळी पाहिली, तशीच फलंदाजी जर मैदानावरती भूषण यांच्या माध्यमातून झाली तर कदाचित या मॅचला ते युटर्न देऊ शकतील। कारण नुकताच झालेली सभागृह नेता चषक आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये मैदान भूषणने गाजवलं आणि मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक देऊन ते खेळाडूला संबोधन आलं होतं। आणि तशीच फलंदाजी जर आता या मॅच मध्ये लागली तर कदाचित या मॅच मध्ये काही उलटफेर होऊ शकतं। धावा होतील की धावा बनवल्या जातील किंवा वाचवल्या जातील या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। काळी मैना दिसतेस तरुण, होईल कोरोना जाशील मरून। काळी मैना दिसतेस तरुण, होईल कोरोना जाशील मरून। लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग प्रेम करून। लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग प्रेम करून।
हॅलो 68 धावा जमा केल्यात आणि 69 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे ओमसाई जासी संघाला. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एका बाजूला पण मयूर पाटील आणि भूषण मात्रेला पाहू शकताय. काय अफलातून खेळी अमित नाईकच्या बॅटमधून पाहायला मिळाली. प्रेक्षकांची सर्वांची त्यांनी मन जिंकली. आजच्या रात्रीमधली पहिली अर्धशतकी खेळी त्याच्या बॅटमधून होताना पाहिली. या अगोदरच्या मॅचमध्ये गावठाण संघाविरुद्ध खेळत असताना 49 धावावर तो नाबाद केला होता आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आणि आता मात्र ओमसाई जासी संघाविरुद्ध खेळत असताना अतिशय चांगली पारी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. अर्धशतकी खेळी आणि संपूर्ण करता प्रेक्षकांची मन जिंकलीत आणि त्यानंतर मात्र त्याला इथं कॅश प्राईज 4,000 रुपये जमा आपल्याला पाहायला मिळते. आणि अर्धशतकी केल्यानंतर साईश मात्रे, भावेश घरत आणि राज घरत यांच्या वतीनं त्याला खरं तर स्पेशल ट्रीट दिली जाईल. ताजमहल 5 स्टार हॉटेलमध्ये त्याला पार्टी देण्यात येईल आणि कल्पेश शेठ पाटील यांच्या वतीनं मात्र अश्विन हॉटेलमध्ये त्याला पार्टी दिली जाईल. याची नोंद खरं तर अमितने घ्यायची आहे. इथून 4,000चा कॅश प्राईज इथून जमा आहे. जाऊया बॅक टू क्रिकेट. इथून येणारे 24 चेंडू आणि 69 धाबांचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही पंच इथून रेडी असतील. एका बाजूला ऑनस्ट्राईकला भूषणला आपण पाहू शकताय आणि नॉनस्ट्राईक एंडला मयूर. ही चांगला मोठं बॅटल आहे. अतिशय चांगली मोठी मॅच आपल्या समोर आलंय. बरीचशी प्रेक्षक अजून ऑनलाईन जोडले जातात साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. या अगोदर जी मॅच झाली होती त्या सामन्यामध्ये नवघर संघाने सुद्धा एक सामना जिंकला होता आणि या दोन संघातून जो संघ जिंकेल तो मात्र नवघर संघासमोर लढताना पाहायला मिळेल. आज खरं तर जीवदानी बामणडोंगरी, त्यानंतर निलेश पोट जावले असेल, त्यानंतर किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघ इथून सुपर 4 मध्ये दाखल झालाय आणि इथून जो संघ जिंकेल तो मात्र आपल्याला नवघर संघासमोर लढताना पाहायला मिळणार आहे. जाऊया. हे मात्र तेवढंच सत्य आहे. एक ट्रॉफी उरणमध्ये राहील कारण कालच्या रात्रीमध्ये वाटलं होतं की उर्विनॉडमध्ये ओढा पण वाळ संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल का, पण मुंबईमधील ट्रॉम्बे कोलीवाडा संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला होता. अखूट टप्प्याचा चेंडू आहे आणि इथून मात्र चेंडूला पाठवून दिलाय सरळच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे. झेल खरं तर घ्यायला पाहिजे होता पण इथून झेल सुटला जातोय. भूषण मात्रेची कॅच सुटलाय आणि इथून मात्र जीवनदान मिळालंय. या कॅच मध्ये इम्पॉर्टंट ही कॅच होती. खरं तर या मॅच मध्ये कॅच घ्यायला पाहिजे होती भूषणची कारण ज्याप्रमाणे प्रवीणने सांगितलं होतं की मागील हप्त्यामध्ये शिवाजीनगरच्या मैदानामध्ये सभागृह नेता या आदर्श शिवाजीनगर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये मालेगावची बाईक पटकावणारा भूषण आणि त्याची इथून मात्र कॅच सुटले. एक धाव इथून करबट झालाय. 69 धाबांचा पाठलाग करायचा आणि पहिल्या चेंडूवर झेल उडाला होता. गोलंदाज अमितचा पण कौतुक करूयात. अखूट टप्प्याचा चेंडू समोर आहेत मयूर पाटील. त्यासमोर मात्र हा चेंडू निर्धावचा फेकला जातोय. पाहू शकता काय स्टॅमिना आहे खेळाडूचा, काय चांगला स्टँडर्ड आहे. फलंदाजी केली काय 24 चेंडू तो मैदानामध्ये राहिला आणि त्यानंतर पहिले षटक हाताळतोय. अतिशय चांगली खेळ त्याचा सातत्यानं बहरत गेलाय आणि आज मात्र या जास्तीच्या मैदानामध्ये अतिशय प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयामध्ये या खेळाडूचं नाव आज कोरलं गेलंय. चांगला चेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय पण चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. मयूर पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. मयूरच्या बॅट मधून एक षटकार आलाय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7 धाबा धावपटला लागल्या गेल्यात. यावेळेचा चांगला फटका आहे डीप पॉइंट आणि इथून मात्र कव्हर रिजन क्लिअर केलं जात आहे. षटकारानंतर मयूर पाटीलच्या बॅट मधून आलेला क्रॅचिंग चौकार. रिप्ले मध्ये पाहू शकता बॅकफुटवर गेले, बॉडी बॅलन्स केला आणि डीप पॉइंटच्या मधोमध खेळून दाखवलाय. मिड ऑफ आणि कव्हर रिजन मध्ये आलेला हा चौकार. इथून चांगली फटकेबाजी करत असताना मयूरला आपण पाहू शकताय. पहिल्या चेंडूवर भूषणला जीवनदान मिळालंय आणि त्यानंतर मात्र मयूर जसे स्ट्राईकला आले त्याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळतात. इथून मात्र एक आता क्षेत्ररक्षक अगदी फलंदाच्या समोर इथून उभा केलाय. साहिलला आपण पाहू शकताय. अमितचा चेंडू तेज तर्रार होता, अगदी वेगवान फेकला होता आणि इथून मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अमित नाईकचं कौतुक करूयात. इथून कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी कारण या धाबा जरी 69 असल्या तरी समोर तेवढेच दिग्गज फलंदाज आहेत. एका बाजूला आपण मयूरला पाहू शकताय आणि दुसऱ्या बाजूला नॉस्ट्राईक गेला भूषणला. चांगला फटका आहे. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. वाईडिश लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथून कंप्लीट. दुसरी धावसाठी पलटलेत पण इथून एकच धाव
आणि एकरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील त्या म्हणजे 12 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. खरं तर सुरुवातीला पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती, त्यानंतर एक निर्धाव चेंडू फेकला, तिसऱ्या चेंडूवर षटकार आला, चौथ्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला, पाचव्या चेंडूवर एक निर्धाव चेंडू आणि इथून 6व्या चेंडूवर एक एकेरी धाव पाहायला मिळते. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात. 69 धावांचा पाठलाग करत असताना उमसाई जासी संघाच्या धावपट्टा धावा बिनबाद 12 धावा. येणाऱ्या 18 चेंडू आणि इथून मात्र 57 धाबांची गरज. 18 चेंडू 57 धाबा. इथून सुरुवात करावी लागेल. ऑनस्ट्राईकला आता भूषण आहे. माप्यासवे ऑनस्ट्राईकला पण मयूरला पाहू शकता. नॉनस्ट्राईकला भूषणला पाहतोय. इथून गोलंदाज दाखल केले जातील सुजल. इथून दाखल असतील 18 चेंडू आणि इथून मात्र 57 धाबांची गरज. ऑनस्ट्राईकला मयूर. इथून मात्र एस्ट्यांचा वेध आणि युवीस आय विल डेफिनेटली एक मोठी विकेट मयूर उतून इथून त्रिपळाचित बाद. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी बीवी को डरने का नहीं वो बुलाती है मगर जाने का नहीं वो बुलाती है मगर जाने का नहीं डीजे किरण सुनील नाईक साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातं या गोलंदाजाला, ज्यानं खरं तरी महत्वाची विकेट मिळवलंय. मयूरला परतीचा रस्ता दाखवलाय. पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड केलंय. हवी असलेली विकेट. इथून तिसऱ्या क्रमांकावर दाखल होतील रुपेश करत. बॉडी बिल्डर आहेत. इथून मात्र चांगली इनिंग साकारावी लागणार आहे. इथून येणारे आता 17 चेंडू आणि गरज असणार आहे ती म्हणजे 57 धाबांची. 17 चेंडू 57 धाबा. अगदी खोलामध्ये टाकला होता. यॉर्कर डिलिव्हरी म्हणू शकतोय. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये हा चेंडू अडवलाय. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल. येणारे 16 चेंडू आणि इथून मात्र 56 धाबांची गरज. 16 चेंडू 56 धाबा. 56 धाबा 16 चेंडू. एका बाजूला एकटकर संघ तर दुसऱ्या बाजूला उमसाई जासी संघाला आपण पाहू शकताय. एकत्र मोठं बॅटल आहे. एक मोठी स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धेमध्ये एक मोठी मॅच. इथून मात्र जो संघ जिंकेल तो नवकर संघासमोर आपण खेळताना पाहू शकताय. सुजल इथून तैनात असतील. पहिल्या चेंडूवर क्लीन बोर्ड केलं होतं. इथून ऑनस्ट्राईकला आहेत भूषण. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला फटका. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धाबेनिशी धावपट्टावर धावा लागले गेले त्या म्हणजे एक बाद 14 धाबा. चांगली करतर गोलंदाजी सुजलची पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. समोर मातब्बर खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. कित्येक वर्षाचा अनुभव असलेले खेळाडू आहेत. मात्र त्यांच्या समोर एक चांगली गोलंदाजी यंगस्टरच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. सातत्याने आपण म्हणत असतो की युवा पर्व आणि नवीन सर्व अगदी तेच नवीन गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात. इथून आखूड टप्प्याचा चेंडू होता. डीप मिड क्षेत्र क्लिअर केलं जाईल. 1 बाउंड चेंडू जाईल ओव्हर द रोप. रुपेशच्या बॅट मध्ये येतोय दणदणीत चौकार. चौकार आलाय आणि चौकाराच्या साह्यानं धावपट्टा धावा लागले गेले म्हणजे 18 धावा. सुरुवातीचे 3 चेंडू चांगले आलेत पण रुपेशच्या बॅटमधून आलेला चौकार. इथून आता समीकरण बदललं जाईल. येणारे 14 चेंडू आणि इथून मात्र 51 धाबांची गरज. 14 चेंडू 51 धाबा. 51 धाबा 14 चेंडू. एका बाजूला उमसाई जासी संघ तर दुसऱ्या बाजूला एकटकर संघ. अतिशय चांगली यंगस्टर घेऊन आज मैदानामध्ये एकटकर संघ उतरलाय आणि त्याच्या समोर मात्र आता रुपेश करत ऑनस्ट्राईकला पाहायला मिळतोय. अकूट टप्प्याचा चेंडू होता. जोरदार अपील केली जाते. प्रेशर केले जाते. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय पण आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. कौतुक करायला हवं. एक चौकारानंतर कुठल्याही प्रकारचा दबाव पाहायला मिळत नाही गोलंदाज सुजलवर आणि अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इथून मात्र येणारे 13 चेंडू आणि 51 धाबांची गरज. अतिशय छोटंसं गाव एकटकर पण टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंना आपल्या गावाचं नाव संपूर्ण या महाराष्ट्रभर नेलंय नाव आहे अमित नाईक.
यावेळी अगदी खोलामध्ये टाकला होता. इथून हेलिकॉप्टर रोख देण्याचा प्रयत्न. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फंबल झालेत, पण इथून 2 धाबा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाबेनिशी 12 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. 69 धाबांचा पाठलाग करत असताना धावपटलावर धाबा लागले गेल्यात. एक बाद 20 धाबा, येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 49 धाबांची गरज. बारा चेंडू आणि इथून मात्र 49 धावांची गरज. गोलंदाज साहिल मात्र इथून दाखल होतील. येणारे 12 चेंडू 49 धावांची गरज. ऑन स्ट्राईकला आहेत भूषण मात्रे, नॉन स्ट्राईक एंडला आपण रुपेश करत बॉडी बिल्डर याला आपण पाहू शकताय. 12 चेंडू आणि 49 धावांची गरज. एकत्र मोठं बॅटल आहे. एक चांगली मॅच आपल्या समोर रंगली जाईल. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच पाहायला मिळेल. इथून मात्र लोअर फुल टॉस होता. इथून पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू नो आहे आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत आणि इथून आपण पाहू शकताय पंचांचा इशारा तर नोच आहे. त्यानंतर डिस्कस केलं जाईल दोन्ही पंचांच्या माध्यमातून हे धावा किती आहेत या चेंडूवर. पंचांचा इशारा नोच आहे. एक धाव इथून कंप्लीट झाली. दुसरी धाव घेत असताना हा डिस्कशन चालू आहे. स्क्रीनवर आपण पाहू शकतोय सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. या चेंडूवर 3 धावा कंप्लीट आहेत. पहिला चेंडू पायावर आदळलाय आणि त्यानंतर बॅटवर आदळलाय. चला रिप्ले मध्ये पाहू शकता. 12/12 मॅन आहे तिथं अमित नाईक. चला 3 धावा कंप्लीट आहेत. अमित रनिंग मध्ये आहेत. चेंडू पहिल्यांदा पायावर आदळलाय आणि त्यानंतर थोडासा बॅटला ब्रश झालाय. नो बॉल आहे. यापुढील फ्रीट आहेत पण या चेंडूवर 3 धावा इथून कंप्लीट आणि 3 धाव्यांनी धावपट्टा धावा लागले जातील. त्या म्हणजे 23 धावा, 23 रन्स. इथून पहिला चेंडू खरं तर साहिलचा होता आणि इथून मात्र थोडीशी हाईट पॅटर्न चेक केली तर कमरेपेक्षा उंच राहिला होता आणि यापुढे येणारा हा चेंडू फ्रीट असेल. धावपट्टा धावा लागल्या गेल्या 23 धावा, येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र आता गरज असेल 46 धावांची गरज. 12 चेंडू आणि इथून मात्र 46 धावांची गरज. चांगली गोलंदाजी साईला करून द्यावी लागेल कारण इथून मात्र समोर भूषण मात्र चांगली बॅटिंग त्याची साथीनं होत असताना पाहत असतो. स्क्वेअर पंचांच्या अगदी जवळून आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली पैकी पाहायला मिळते. इथून एक धाव जोडली जाईल आणि एकरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या 24 धावा, येणारे 11 चेंडू आणि इथून मात्र आता गरज असेल ती म्हणजे 45 धावाची. 11 चेंडू 45 धावा, 45 धावा 11 चेंडू आणि इथून मात्र जिंकण्यासाठी खरं तर प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल जासी संघाला. मोठे फटक्याच्या शोधामध्ये असेल आता जासी संघ. ऑन स्ट्राईकला आहेत रुपेश गरत. लोअर फुल टॉस आहे. इथून मात्र प्रहार केलाय. सरळ चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. रुपेशच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार. रुपेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 30 धावा. इथून कुठंतरी महागडी गोलंदाजी साईल करताना पाहायला मिळतोय. रुपेश सांगतोय खरं तर जिंकण्याची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले पाहिजे. इथून तेच प्रयत्न करत असताना रुपेश पाहायला मिळतोय. या अगोदर त्याच्या बॅट मधून जर पाहायला गेला तर एक चौकार आला होता आणि त्यानंतर एक षटकार आलाय. इथून धावपट्टा धावा लागल्या गेल्या 30 धावा, येणारे 10 चेंडू आणि इथून मात्र 39 धावांची गरज. 10 चेंडू 39 धावा हे समीकरण आता डोळ्यासमोर असेल. इथून मात्र आता व्यूहरचना रचावी लागेल तर इकडकर संघाला, कारण सुरुवातीला भूषण मात्रेचा पहिल्या चेंडूवर जेल सोडला होता आणि त्यानंतर त्याला आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आता रुपेश गरत चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार पाहायला मिळतोय. पहिला षटकार आलाय. इथून मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे.
बॅटला ब्रश करून पसलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेलेत 31 धावा 31 रन्स. इथून ऑन स्ट्राईकला भूषणला आपण पाहू शकताय. ही मॅच आता येणारे 9 चेंडू आणि 38 धाबांची गरज. 9 चेंडू 38 धाबा 38 धाबा 9 चेंडू. साईला इथून कमबॅक करून द्यावे लागेल. भूषण आता ऑन स्ट्राईकला आहेत. इथून आपण पाहू शकताय क्षेत्ररक्षण अगदी जबल पाहायला मिळतंय. सरळच्या दिशेने खेळण्याचा इथून प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलेत. चेंडूची चांगली पकड पाहायला मिळाली. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या म्हणजे 32 धाबा. येणारे 8 चेंडू आणि इथून मात्र 37 धाबांची गरज. 8 चेंडू 37 धाबा आणि 37 धाबा 8 चेंडू हे समीकरण आता सोडायला लागेल खरं तर जासी संघाला. एका बाजूला आपण उमसाई जासी संघ पाहू शकताय. यावेळचा हा साहिलचा चेंडू उजवी यष्टीच्या अगदी बाहेर आलाय. पंचांचा इशारा आलाय. इथून हा वाईट चेंडू आहे. एक मोठी करतरी मॅच आहे. एका बाजूला इकडकर संघ तर दुसऱ्या बाजूला उमसाई जासी संघ. यावेळचा चेंडू खरं तर पंच इथून मात्र तिसऱ्या पंचासाठी रेफर केलाय. पाहू शकता हा चेंडू कुठे पडलाय याची इथून मात्र तपासणी केली जाईल सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. नो बॉल पंचांचा इशारा आलाय. इथून मात्र 9 चेंडू आहे. धावा धावपट्टा लागले गेले ते म्हणजे तब्बल 34 धावा 34 रन्स. इथून आता गरज असेल येणारे 8 चेंडू आणि इथून मात्र 35 धावांची गरज. 8 चेंडू 35 धावा. हा प्रीडचा चेंडू आहे. येणारे 8 चेंडू 35 धावांची गरज. मोठा फटका केलाय. इथून मात्र रुपेश गरजच्या बॅट मधून भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. इथून आपण पाहू शकता हा प्रीडचा चेंडू आहे. इथून फेकून दिलाय. इथून आणखीन 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले ते म्हणजे स्कोर बोर्डवर आपण धाव पाहू शकताय 36 धावा. इथून आता समीकरण असेल येणारे 7 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 33 धाबांची. 7 चेंडू 33 धाबा. साहिल इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण सुरुवातीला एक षटकार आलाय. त्यानंतर एक अवांतर चेंडू फेकला होता आणि त्यानंतर 9 चेंडू 7 ला 33. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय. आणखीन एक 9 चेंडू फेकलाय गोलंदाजांना. इथून मात्र पुन्हा एकदा फ्रीट पाहायला मिळेल आणि धावपट्टा धाबा जोडल्या जातील त्या म्हणजे तब्बल धावपट्टा धाबा लागल्या जातात 37 धाबा. येणारे 7 चेंडू आणि इथून मात्र 32 धाबांची गरज. 7 चेंडू 32 धाबा. इथून समीकरण सोडवायला लागेल उमसाई जासई संघाला. 7 चेंडू 32 धाबा 32 धाबा 7 चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा इथून प्रयत्न केला जातोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या मस्तकावर दस्तक येणारा ठोकलाय फलंदाजांना चौकार. यार की यारी निभानी तिले तिले उमर राजा तिले तिले उमर जानी तिले तिले उमर राजा तिले तिले उमर जानी यार की यारी निभानी तिले तिले. हॅलो 6 चेंडू आणि इथून मात्र 28 धाबांची गरज. 6 चेंडू 28 धाबा. धावपट्टावर आपण धावा पाहायला गेलात तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 41 धाबा धावपट्टा लागल्या गेल्यात. इथून रुपेश गरजच्या बॅट मधून जर आतापर्यंत विचार केला तर स्क्रीनवर आपण पाहू शकताय समरी 10 चेंडू तो खेळलाय. 20 धावा त्याच्या बॅट मधून त्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला भूषण मात्रे जो 5 चेंडू खेळलाय त्याच्या बॅट मधून 6 धाबा आल्यात. इथून येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 28 धाबांची गरज. एकडकर संघ की उमसाई जासई संघ कुठला संघ नवगर संघासमोर खेळणार याच्यासाठी चालू असलेली लढत पाहायला मिळते. तर आज मेगा फायनलची रात्र आहे. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिला होता जीवदानी बामणडोंगरी संघाला सुपर 4 मध्ये क्वालिफाय होताना. त्यानंतर दुसऱ्या रात्रीमध्ये निलेश पोटजावली संघ अतिशय चांगली बॅटिंग प्रसाद गरजची पाहायला मिळाली होती आणि
कालची तिसरी रात्र, त्यामध्ये एकत्र भावेश तुर्बेकर चालला होता आणि त्यानंतर ट्रॉम्बे कोलीवाडा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय आणि आजची रात्र इथून मात्र एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय करायचा आहे. या दोन संघातून जो संघ जिंकेल तो मात्र नवघर संघासमोर लढणार आहे. त्याच्यासाठी आपण स्पीडअप करा, कारण आता 3 वाजलेत रात्रीचे. इथून गोलंदाज दाखल केले जातील दयानंद म्हात्रे. 6 चेंडू 28 धावांची गरज. 28 धाबा, 6 चेंडू 28 धाबा हे सगळीकडे सोडवायला लागेल. समोर आहेत भूषण. या वेळचा चेंडू लगेचची चाकदी बाहेर. इथून मात्र अभ्यंतर स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. धावपट्टा धावा लागल्या जातील त्या म्हणजे तब्बल 42 धाबा. येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धाबा, 6 चेंडू. चांगला फटका खेळलाय. इथून वाईड लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. इथून मात्र अमित नाईक अडवण्याचा प्रयत्न करतोय, पण चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. भूषण मात्रेच्या बॅट मधून आला तडाखा, टोकलाय षटकार. इथून येणारे 5 चेंडू आणि इथून मात्र 21 धाबांची गरज. 5 चेंडू 21 धाबा. पहिल्या चेंडूवर भूषण मात्रे झेलबाद झाले असते, मात्र त्याला जीवनदान दिलाय आणि इथून मात्र त्याच्या बॅट मधून आलेला षटकार. येणारे 5 चेंडू आणि इथून मात्र 21 धाबांची गरज. इकडकर संघानं करता धाबा बनवल्या होत्या सुरुवातीला 68 धाबा आणि 69 धाबांचं टार्गेट सेट केलं होतं जासी संघासमोर. आता मात्र आव्हान कुठेतरी कमी वाटायला लागले अमित नाईकला सुद्धा, कारण इथून मात्र आता समीकरण आहे. येणारे 5 चेंडू 21 धाबांची गरज. धाव पटलावर धावा लागल्या गेल्यात 48 धाबा. अतिशय चांगली तर बॅटिंग करत असताना आपण रुपेशला पाहू शकताय, जो 10 चेंडू खेळलाय त्यानं 20 धाबा जमा केल्यात. दुसऱ्या बाजूला आपण भूषणला पाहिलं तर 6 चेंडू खेळलाय, त्याच्या माध्यमातून 12 धाबा आल्यात. बरीचशी आज ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा जोडले गेलेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. येणारे 5 चेंडू आणि इथून मात्र 21 धाबांची गरज. दयानंदचा हा चेंडू सहजरित्या खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सुंदररित्या इथून झेल टिपला जातोय. कॅच ऑफ द नाईट. व्हॉट अ कॅच. इथून मात्र फलंदाज होतील भूषण मात्रे. झेलबाद. अमोल नाईक दादांच्या वतीनं अजून 500 रुपयाचे कॅश प्राइज कॅच घेणारा सुजलसाठी ही दिली जातील. काय चांगली कॅच ऑफ द नाईट. अतिशय चांगली कॅच पाहायला मिळते. स्वतःला खरं तर 100% त्यांना अपॉर्ड दिला. शेवटच्या क्षणापर्यंत जेलभरी नजर राहिली आणि काय कॅच पाहायला मिळते. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून खरं तर कॅच आता उद्या आपल्याला पाहायला मिळेल. इंस्टाग्रामवर बऱ्याचशा स्टोऱ्या पाहायला मिळतील. अतिशय चांगली कॅच सुजलच्या माध्यमातून इथून घेतली गेली. इथून येणारे आता 4 चेंडू आणि इथून गरज असेल आता 21 धाबांची. 4 चेंडू आणि इथून मात्र 21 धाबा. 4 चेंडू आणखीन 21 धाबांची गरज आहे जासी संघाला. यावेळी हा खोलामध्ये चेंडू टाकला होता. पंचांचा इशारा आलाय. हा अव्वांतर चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय. खरं तर अव्वांतर चेंडू उजवीष्टीच्या अगदी बाहेर. चला स्पीडअप आता करायचा आहे इकडकर संघ. इथून आता येणारे 4 चेंडू आणि इथून मात्र 20 धाबांची गरज. 4 चेंडू 20 धाबा. पंचांचा निर्णय तो अंतिम राहील अमित नाईक. पंचांचा निर्णय आहे तो अंतिम राहील, कारण व्यावसायिक पंच आहेत. इथून येणारे 4 चेंडू आणि इथून 20 धाबांची गरज. 4 चेंडू 20 धाबा. इथून दयानंद मात्रे इथून पुन्हा एकदा तैनात होतील. येणारे 4 चेंडू 20 धाबांची गरज. ऑनस्ट्राईकला आहेत रुपेश करत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. आउट ऑफ द पार्क. ठोकलाय रुपेश करतना. ब्रँडेड षटकार. धीरे धीरे बड़ी चली छोटी चिंगारी छोटी चिंगारी बड़ी 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 है मन की अलमारी आज अलमारी हुई सतरंगी. अद्याप जर 2 षटकार आले तर राजेंद्र म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. नवघर संघाचा कर्णधार या इकडे येऊन राहा. नवघर संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावर यावं. 3 चेंडू आणि इथून मात्र 14 धाबांची गरज. काय मॅच पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच. रात्रीचे 3 वाजलेत आणि वरिष्ठ प्रेक्षक सुद्धा ही मॅच आता एन्जॉय करतात. येणारे 3 चेंडू आणि इथून मात्र 14 धाबांची गरज. रुपेश करत इज ऑन फायर. तो सांगतो या मैदानामध्ये
शेर अभि जिंदा आहे. इथून जासी संघाला जिंकवायचा आहे. 3 चेंडू आणि इथून मात्र 14 धावांची गरज. यावेळी अगदी खोलामध्ये टाकला होता, अगदी खोलामध्ये पायाची बोट टिचणारा चेंडू त्यांना फेकलाय. गोलंदाजांना कौतुक करूयात. इथून आता गरज असेल येणारी 2 चेंडू आणि इथून मात्र 14 धाब्यांची गरज. 2 चेंडू 14 धाबा. या सामन्यामध्ये आणखीन करतरा ओमसाई जासी संघ हार मानला तयार नाही, कारण रुपेश कडे ती क्षमता आहे. पण येणारे 2 चेंडू 14 धाबा, एखादा चमत्कार जासी संघाला इथून जिंकू देऊ शकतोय. येणारे 2 चेंडू 14 धाब्याची गरज. हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. दंदन करत सीमारेषा पलीकडे मिळतील इथून 4 धाबा. ही नटून थटूनची फॅशन करूनची पोर चालली कॉलेजला, ही पोर चालली कॉलेजला. आली लावते गो होटाला बॉयफ्रेंड संगतीला, आली लावते गो होटाला बॉयफ्रेंड संगतीला. शेवटचा 1 चेंडू आणि इथून मात्र 10 धावांची गरज. 1 चेंडू 10 धाबा. इथून ऑस्ट्रेकला आहेत रुपेश घरत. 1 चेंडू 10 धाबा. लेग इष्टीच्या अगदी बाहेर. इथून अफवांतर चेंडू फेकलाय गोलंदाजांना. येणारे आता 1 चेंडू आणि 9 धाबांची गरज. धावपटलावर धाबा लागल्या गेले ते म्हणजे तब्बल 60 धाबा. येणारा शेवटचा 1 चेंडू आणि इथून मात्र 9 धावांची गरज. इथून हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र हा सामना एकटकर संघाच्या बाजूना. यस वाटाण्याचा गोलदाना रे ठेवू